नमस्कार मंडळी, चला तर छानशा व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि बऱ्याच दिवसानंतर आजची बॉर्डर रांगोळीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर आजची रांगोळी खूप सोपी आहे आणि मन प्रसन्न करणारी आहे. तुम्ही चौरंगासमोर किंवा पाटाच्या अवतीभोवती ही रांगोळी डिझाईन सहज काढू शकता किंवा दारासमोर जरी काढली ना तरी पण खूप सुंदर आणि मन प्रसन्न करणारी ही रांगोळी आहे. इथं मी भरपूर सारे कलर वापरलेले आहेत. निळा, लाल, पिवळा, मोरपंखी आणि पुन्हा असे मी बॉक्स बॉक्स इथं काढलेले आहेत. आणि त्यामध्ये स्वस्तिकची रांगोळी आहे. तर मी निळ्या बॉक्समध्ये बोटाच्याच मदतीने स्वस्तिकची डिझाईन मी काढते. आता व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने. खूप सोपी आहे बरं का रांगोळी. आता बऱ्याच जणांच्या इथे श्रावण महिन्यात सत्यनारायणची पूजा घातली जाते. तुम्ही अशी रांगोळी दारासमोर किंवा पाटाच्या अवतीभोवती ही सहज काढू शकता, की कोणीही काढू शकेल. तर अशा पद्धतीच्या छान छान रांगोळ्या तुम्ही नक्कीच दारासमोर श्रावण महिन्यामध्ये काढू शकतात. जो लाल कलरचा बॉक्स आहे ना, जिथं मी रांगोळी घातली होती तिथं मी लक्ष्मीची पावलं काढली. तिथं फक्त आम्ही हळदी कुंकू इथं वापरलेलं आहे. कारण खाली लाल कलर होता म्हणून पांढऱ्या कलरची लक्ष्मीची पावलं काढली. जिथं पिवळा कलर आहे तिथं मी कमळ फुलांची रांगोळी काढत आहे. कमळ फूल किंवा ओम, श्री तुम्ही असं कुठलंही शुभचिन्ह त्यामध्ये काढू शकतात. जो मोरपंखी कलर आहे तिथं मी लक्ष्मीचीच पावलं काढली, पण थोडीशी जरा वेगळ्या पद्धतीची. आधी जरा वेगळी होती आणि ही वेगळी काढली. आणि जे लाल कलरच्या बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला स्वस्तिकची डिझाईन तयार करून घ्यायची. खूपच सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला हे नक्कीच जमेल. तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं ना, तुम्ही दारासमोर नक्कीच ही रांगोळी काढू शकतात. त्यात फक्त आपल्याला हळदी कुंकवाचा तिथं उपयोग करायचा आहे. आता तुम्हाला जे कलर आवडतील ते कलर त्यात तुम्ही भरू शकतात. पांढऱ्या कलरचा एक पट्टा अवतीभोवती आपल्याला करून घ्यायचे आहेत. आता 4 बोटाच्याच मदतीने आपल्याला ही डिझाईन तयार करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बोटं फिरून घ्यायचे. पुन्हा तिथं आपल्याला फुल तयार करून घ्यायची. जिथं आपल्याला स्टॉप घ्यायचा तिथं आपल्याला सर्कल करून फुलांची डिझाईन तयार करून घ्यायची. असं सर्कलमध्ये पुन्हा आपल्याला बोटं त्यावर फिरवून घ्यायचे. असं करत आपली मस्त बॉर्डर रांगोळी ही बनून तयार होते. तुम्ही दारासमोर किंवा सणासुदीला अशी रांगोळी डिझाईन सहज काढू शकता. खूपच सोप्या पद्धती तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. तर ही आहे माझी आजची रांगोळी आणि उंबरठ्याजवळची रांगोळी कशी वाटली तेही कमेंट्स करून सांगा. चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.